नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब. आपलं दैनिक संघर्ष योद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवराई तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयासमोर आहोत. या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की आज दिनांक 29 जुलै रोजी रुईतळ येथील ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि रुईतळकरांच्या काय समस्या आहेत, त्यांच्या काय प्रमुख मागण्या आहेत आणि आज आपण पाहत आहोत या ठिकाणी रुईतळकर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून रुईतळमध्ये नेमकं कशामध्ये विविध काय कामं झाले आहेत, कशामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे आणि आज अक्षरशः ग्रामस्थांना पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. आपण सविस्तरपणे या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. मागील रुईतळ गावामध्ये 15 वित्त आयोगामध्ये जे कामं दाखवलेत कागदपत्र म्हणजे गावामध्ये, तर ते प्रत्यक्षात गावामध्ये कामं झालेली नाहीत. त्या संदर्भात आम्ही वारंवार प्रशासनाला, पंचायत समितीच्या BDO साहेबांना, ग्रामसभेसाठी किंवा अर्ज दिले होते, तर त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही. तर आम्ही आज उपोषणाला बसलेलो. किती वर्षापासून गावामध्ये ग्रामसभा नाही? 5 वर्षापासून. काय काय विकास कामं झालीत गावामध्ये बरं? 19 ते 22 पांदन रस्त्याचे कामं दाखवलेले आहेत, पण प्रत्यक्षात कामं कुठलेच झालेले नाहीत. म्हणजे रुईतळ शहरामध्ये एकूण 22 पांदन रस्ते मंजूर आहेत का? हो. एकही रस्ता मंजूर झालेला नाही, केलेच नाहीत कामं. बिलं उचललेत का? बिलं कुशलला आलेले आहेत आता बिलं, आणि ह्याचे निघलेले आहेत, रोजगारामध्ये निघलेले आहेत बिलं. आणखीन कशामध्ये भ्रष्टाचार झाला असा आरोप आहे आपला? 15 वित्त आयोगामध्ये पूर्ण भ्रष्टाचार आहे. 15 वित्त आयोगामध्ये त्याच्यातून काही कामं करण्यात आलीच नाही समजायचं? काहीच आलेलं नाही. अंडरग्राऊंड नाली दाखवलेली, पण प्रत्यक्षात अंडरग्राऊंड नाली नाही आहे गावामध्ये. ती किती लक्ष रुपयाची अंडरग्राऊंड नाली? ती 20 लाखाची. गावात झालीच नाही नाली. आणि 30 लाखाची दलित वस्ती आहे. त्या दलित वस्तीचे फक्त हायमॅक्स बसवलेले आहेत. 10 लाखाचे प्युअर ब्लॉक आहेत, 10 लाखाचे हायमॅक्स आहेत आणि 10 लाखाचा दलित वस्तीचा सिमेंट रस्ता आहे, पण प्रत्यक्षात रस्ताच झालेला नाही. बिलं उचलले पूर्ण बिलं उचलले दलित वस्तीचे. काय मागणी असेल आता आपली? आमची प्रशासनाला विनंती आहे, रुईतळ ग्रामपंचायती जे आता म्हणजे सरपंच आहे, ते कारभार बघतो आहे आणि एकही ग्रामसभा झालेली नाही. आमची एक विनंती गावकऱ्यांची की तात्काळ ग्रामसभा लावून गावामध्ये जे कामं दाखवले त्याच्यावर कारवाई करण्यात यावेत, जे कामं केले नाहीत त्याच्यावर. आता तुम्ही जी उपोषणाला बसलात याची म्हणजे कोणाकोणाला तुम्ही तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे? CO जिल्हास्तरीय चौकशी म्हणून लावा म्हणून एक अर्ज दिलेला आहे, आणि BDO मंत्रालयामध्ये पण आमच्याकडे त्याची हे आहे, आणि BDOला. बरं, आता तुमच्या जर समाधानकारक जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तुमचा इशारा काय असेल प्रशासनाला? आमचा प्रशासनाला असा इशारा राहील की आम्ही विभागीय आयुक्त औरंगाबाद आणि कलेक्टर ऑफिस आणि COच्या दालनात आम्ही आंदोलन करणार आहेत. किती लाखाचा भ्रष्ट झाला असा आपला अंदाज असा? 96 कोटी. आपलं 96 लाखाचं. बरं. म्हणजे ह्या चालू वर्षामध्येच का हे जवळपास 3-4 वर्षामधला? 7 वर्षामध्ये. 7 वर्ष म्हणजे 7 वर्षे एक हाती सत्ता आहे गावातली? एक हाती सत्ता आहे, आणि 7 वर्षामध्ये फक्त एक ग्रामसभा झालेली. ते मागच्या टर्ममध्ये, ह्या टर्ममध्ये एक पण ग्रामसभा झालेली नाही. ग्रामसेवक येतात का गावामध्ये? ग्रामसेवक येत नाही रुईतळमध्ये. बरं. 7 वर्षात ग्रामसेवक गावात आलाच नाही समजायचं? नाही, आलाच नाही. राजेश ज्ञानेश्वर पवार, राहणार रुईतळचे. मी रुईतळचा आहे प्रॉपर. आज तुम्ही मोठ्या संख्येने उपोषण सुरू झालं, काय अडचणीत आपल्या? महत्त्वाचं म्हणजे आता आमच्या गावाला ग्रामपंचायतचं स्वतःचं ऑफिस नाही आहे. ज्या ठिकाणी ग्रामपंचायत ऑफिस आणि शाळेचे तुरळक असे जिल्हा परिषद शाळेचे वर्ग होते, त्या ठिकाणची जागा पाडून तिथं मंदिराचं काम करण्यात आलेलं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जे मंदिर बांधलं आहे त्या मंदिराची जी जागा आहे ती सरपंचाच्या पतीने स्वतःच्या नावावरती करून घेतलेली ती जागा. त्या जागेचे मालक ते स्वतः झालेले आहेत, आणि अजूनही ग्रामपंचायत ऑफिस आम्हाला नाही आहे. ती पडीत जागा आहे, ती सरकारची शासनाची जागा असून तिचं खाजगीकरण करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर गावामध्ये जे रस्त्याचे कामं आहेत महत्त्वाचे, आता एक कागदावरती दाखवलेले आहेत, काही व्हिडिओमार्फत वगैरे त्यांनी काय केलं की तुरळक एकाच रस्त्याचे 3-3 वेळेस 4-4 वेळेस व्हिडिओ काढणं, किंवा एकाच रस्त्याचे वेगवेगळ्या अँगलने फोटो काढून ते व्हायरल करणं, आणि अशा प्रकारे त्यांनी तिथं काम दाखवलेलं आहे. असं प्रत्यक्षात काम कुठे झालेलं नाही आहे. किंवा ह्या 6 महिन्यामध्ये जे रस्ते झालेले आहेत, तर आजमध्ये छोट्याशा पावसामध्ये ते रस्ते फुल भरलेले आहेत. त्याचे व्हिडिओ आता सध्या व्हायरल केलेले आहेत पोरांनी, ते तुम्हाला बघायला मिळेल ऑनलाईनमध्ये. किती लाखाचा भ्रष्ट झाला असा आरोप आहे आपला? किती?
टोटल 96 लाख रुपयापर्यंत एक भ्रष्टाचार झालेला आहे. त्याच्यामध्ये जिल्हा परिषद शाळेचा विषय आहे. जिल्हा परिषद शाळेच्या नावाखाली नवीन दुरुस्ती, वर्गाची दुरुस्ती असेल, काही सिमेंटचं काम दाखवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर वॉटर फिल्टर आहे शाळेचं, ते बसवलेलं नाही आहे. शाळेचे पाईप तुटलेले आहेत सर्व. आम्ही मध्ये पंचायतमध्ये आम्ही तसा अर्ज केला होता की आम्हाला शाळेमार्फत एक सभा घेण्यात यावी, पालक मेळावा घेण्यात यावा. त्याच्यासाठी सुद्धा ग्रामपंचायतकडून आम्हाला विरोध करण्यात आलेला आहे. अशा घटना घडलेल्या आहेत गावामध्ये. बिल उचललेत पूर्ण? हो, शाळेचे पूर्ण बिल उचलण्यात आलेले आहेत. आम्ही मुख्याध्यापकाकडे ह्याबाबत माहिती घेतली होती. तर मुख्याध्यापकांनी असं सांगितलं की आम्हाला न सांगतासुद्धा हे बिलं उचलले जाऊ शकतात. आम्ही स्वतः पालक मेळावा जेव्हा घेतला, मुख्याध्यापकांना हे सगळा प्रकार सांगितला, तर मुख्याध्यापक आम्हाला बोलले की आम्हाला माहिती नसताना सुद्धा हे बिलं उचलता येतात आणि ते उचलण्यात आलेले आहेत. तर आज जी पंचायत समिती कार्यालयासमोर जे उपोषण सुरू आहे, तुम्हाला कोणकोणत्या गावातल्या ग्रामस्थांचा पाठिंबा मिळाला? काही पदाधिकारी आहेत का याच्यामध्ये? महत्त्वाचे म्हणजे आमच्या जवळचे 1-2 गावातले ग्रामस्थ इथं येऊन गेलेले आहेत. त्यांनी त्यांच्या गावातली सुद्धा व्यथा इथं येऊन आम्हाला सांगितली. सकाळी बऱ्यापैकी ग्रामस्थ इथं कागद घेऊन येतात. असे काही गावकरी आहेत जे जवळपास 3-4 वर्षापासून सोबत कागद घेऊन फिरतात. ते सकाळी आम्हाला येऊन भेटले. शेजारचं पांगरी गाव असेल, पलीकडे आडगाव असेल, जातेगाव असेल, हे 2-4 गावातले लोक आम्हाला येऊन भेटले इथं सकाळी. त्यांनी सुद्धा त्यांची व्यथा सांगितलेली आहे. त्यांनी हे सांगितलं की ग्रामसेवक जे आहेत त्यांच्यामार्फत अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जात आहेत गावामध्ये. काय इशारा काय असेल शासनाला आपला? हेच की याच्यावरती काहीतरी लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा, अन्यथा आम्हाला हे आंदोलन अजून तीव्र करावं लागेल. याच्यावरती अजून तीव्र गोष्टी आम्हाला करावं लागतील, जेणेकरून की अजून 4-5 गावचे लोक, शेजार-पाजार गावचे लोक त्यांची जाऊन भेट घ्यावी लागेल. आणि हा भ्रष्टाचार आमच्या ह्या पंचकृषीत किती मोठा आहे तो आम्हाला उघड करून, जेणेकरून की अजून वरच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत न्यावा लागेल. ग्रामपंचायत म्हणजे सेपरेट आहे का काय ग्रुप ग्रामपंचायत आपल्याला? स्वतःची सेपरेट ग्रामपंचायत आहे. किती आहे लोकसंख्या गावामध्ये? 2200पर्यंत लोकसंख्या आहे. मतदार 2200 आहेत. हो. कितीची बॉडी आहे? 13 लोकांची बॉडी. सदस्यांचा पाठिंबा काय आपल्याला? काही पाठिंबा भेटतो का सदस्यांचा? काही मेंबर आत्तापर्यंत एकही मेंबरने आम्हाला संपर्क केलेला नाही आहे. कुठलाही सदस्य अजून आलेला नाही आहे किंवा सरपंचांचे जे निकटवर्ती आहेत त्याच्यामार्फत कोणाकडनं अजून संपर्क केला गेला नाही आहे. आम्ही स्वतः पाठपुरावा करत सरपंचांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. कागद घेऊन त्यांच्याकडे गेलेलो आहोत. त्यांनी उडवाउडीचे उत्तर दिले. मध्ये आम्हाला 1 मेची तारीख सांगितली होती ग्रामसभेसाठी, ती सोडून दिली. त्याच्यानंतर 7 दिवसात ग्रामसभा घेतो असं सांगून ते पण टाळाटाळ केलेली आहे. आता ते आमची भेट घेत नाही आहेत गावामध्ये. धन्यवाद सर. विकास सदाशिव गायकवाड, राहणार कुठले तुम्ही? बरं. तुम्ही शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून चर्चा आहे का आपल्याकडे पद वगैरे? मग काय गावामध्ये भ्रष्टाचार झाला? आज ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपोषणाला बसलेत गावामध्ये. काय झालं शाळेमध्ये संडास बाथरूम, वॉटर फिल्टर ह्याची बिलं गेल्या 2 वर्षापासून काढली ते. आणि आत्ता जी शाळा 2 वर्ग खोल्या पाडल्यानंतर काही जागा त्यांनी स्वतःच्या मालकीची केली, एका जागेवर मंदिर बांधलं. मग शाळेची काय दुरुस्ती वगैरे झाली का नाही गावात? नाही, बिल उचलण्यात आलं? बिल उचलण्यात आलं. किती बिल उचलणं असं आपल्याला अंदाज? 2,46,000 रुपये या मागच्या वर्षात. त्याच्या आधी पण आधी काय केलं, कंपाऊंड आम्ही सगळं गावकऱ्यांनी हे करून बांधलेलं. म्हणजे लोकसहभागातून आधी कंपाऊंड बांधलं आम्ही. त्याच्यावर पण बिलं उचललेत काही. ती पण आता चौकशी लावणारच आहे. काय प्रशासनाला काय इशारा असेल आपला? याची चौकशी करून याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सुनील राजेंद्र खाडे, राहणार रोहितळचे. हो, रोहित. बरं, आज उपोषण सुरू झाले, मोठ्या संख्येने ग्रामस्थ आहेत. कशामध्ये भ्रष्टाचार झाला आणि काय मागण्यात आपल्या? आता आमच्या प्रामुख्याने मागणी अशी आहे की 15 वित्त आयोगामार्फत जो निधी ग्रामपंचायत खर्च करते, मग तो शाळेसाठी असेल, अंगणवाडीसाठी असेल, अंगणवाडीचं साहित्य खरेदी किंवा शाळेची साहित्य खरेदी किंवा गावातली पाईपलाईन दुरुस्ती असतील किंवा गावात आणखीन त्याच्या व्यतिरिक्त नालीचे बांधकाम असतील की ज्या ठिकाणी चिखल होते तिथं रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता असेल, हे रस्त्यामध्ये झालेल्या बोगस त्याच्या तक्रारी संदर्भात. किती लाखाचा भ्रष्टाचार झाला असं वाटतं आपल्याला? आता दरवर्षीप्रमाणे आमच्या ग्रामपंचायतला 20 ते 25 लाख रुपये निधी वित्त आयोग येतोय. वित्त आयोग जमा होतो. आता कमीत कमी 6 ते 7 वर्षापासून एक हाती सत्ता आहे. मध्यंतरी एक वर्ष प्रशासक होतं, त्याच्यानंतर पुन्हा सत्ता त्यांचीच आहे, म्हणजे एक हाती आहे. त्यामध्ये नाही का आजपर्यंत कसल्याही प्रकारची ग्रामसभा घेतलेली नाही आणि ग्रामसभा न घेतल्यामुळं तो गावाच्या समोर हिशोब ठेवलेलाच नाही. आणि आम्ही तीच मागणी केली की बाबा तुम्ही कोणते कामं कुठं केलेत, रस्त्याचे कामं कोणते आहेत, तुम्ही पांदन खडीकरणाच्या मार्फत जे सिमेंट रोड आणलेत, तुम्ही दाखवलेत पांदनचे खडीकरणाचे ते रोड MRGHचे, आणि 15 वित्त आयोगाचे तुम्ही बोगस उचललेत.
त्याच्या चौकशी संदर्भात आम्ही तक्रार दिली ती जिल्हाधिकाऱ्याला आणि BDO साहेबांना. तर त्याच्यानंतर डेप्युटी CO साहेबांनी त्याच्यावर चौकशीचा आदेश दिला. आता चौकशी आदेश 13/9/2024ला दिलेला आहे. 13/9/2024ला चौकशी आदेश देऊन आम्ही त्याच्यानंतर ते 1 वर्षभर कसलीच कारवाई झाली नाही. 1 वर्षानंतर आम्ही परत मंत्रालयात तक्रार दिली. मंत्रालयात तक्रार देऊन मग मंत्रालयातून पत्र CO ऑफिसला आल्यानंतर त्यांनी दुसरा चौकशी आदेश काढला 22/1/2026ला. 22/1/2026 पासून आज 6-7 महिने झालेत, तर ही कसली चौकशी होत नाही. म्हणजे शासनाने समिती नेमलीच नाही, समिती गावात आलीच नाही चौकशीला. समिती आलीच नाही आहे. नेमली आहे पण नेमलेले अधिकारी येत नाहीत, ते स्वतः त्या भ्रष्टाचारात सहभागी आहेत म्हणून. आम्ही वारंवार प्रशासनाला स्मरणपत्र देऊन सांगितलं की बाबा तुम्ही चौकशीसाठी या आणि तक्रारदार म्हणून आम्हाला पण बोलवा, पण ते कसल्याही प्रकारचा आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही त्यांनी. त्याच्यामुळे आम्हाला आज उपोषणाला बसायची वेळ आली. पांधन रस्त्याचे बिल उचलले, पांधन रस्त्याचे 5 ते 6 रस्त्याचे कुशल पूर्ण उचललेत. कामं झालेत का काही? नाही, काम पूर्ण नाहीतच. आता 2 किलोमीटरचा 1 किलोमीटरचा रस्ता आहे, तो 300 मीटर झालेला आहे. त्याचा निधी उचलण्यात आला. त्याचा निधी उचलला. 700 मीटर तर गायबच आहे. दोन्ही साईडने म्हणजे पांधन रस्त्याला दोन्ही साईडने चर असतात, चर खांदले नाही. मुरुम असतो, खडी असते, त्याच्या 3-4 लेअरमध्ये काम असतं पांधन रस्त्याचं. तसं कुठंच काम नाही. काही शेतकऱ्याची काय तक्रारी ओरड काय आहे का? अहो, शेतकऱ्याची तक्रार आलीत का काही शेतकरी? शेतकरी आहेत. जिल्हा परिषद शाळेमध्ये काही दुरुस्तीमध्ये काही निधी उचलण्यात आला, कामं काय झाल्याची चर्चा जिल्हा आहे. परिषद शाळेमध्ये साहित्य खरेदीच्या नावाखाली सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे की शाळेमध्ये काय आहे की त्यांनी टेबल खुर्च्या, आता ज्या खुर्चीची किंमत 200 रुपये ती 800 रुपयाला खरेदी केलेली आहे. जो टेबल 2000चा आहे तो 7000ला खरेदी केलेला आहे, की म्हणजे तो 4 पट किमतीने खरेदी केलेला आहे. आणि तर असेच 2.5 लाख 2,40,000ची साहित्य खरेदी दाखवली मागच्या वेळेस. आणि आत्तामध्ये एक शाळेची दुरुस्ती केली आहे, त्यासाठी 4 पत्र आणि फरशी बसवली, त्यासाठी 1,40,000 रुपये उचलले. तर घरकुल जरी केलं तर 1,20,000 घरकुल होतं, रोकांचं रूम तयार होते. आणि शाळेची 4 पत्राची आणि 3 बरास फरशीची तुम्हाला 1,40,000 रुपये लागतात. म्हणजे हा भ्रष्टाचारच आहे ना, की तुम्ही जास्त किमतीचं दाखवून पैसे लागले. विद्यार्थ्यांना काही फिल्टर पाण्याची सुविधा जिल्हा परिषदला नाही, ते त्यांनी कागदोपत्री तर दाखवले आम्ही खरेदी केलं आहे म्हणून, पण ते प्रत्यक्षात नाही. आता गावात 7वीपर्यंतची शाळा आहे, 7वीपर्यंत त्यात महिला शिक्षिका आहेत आणि मुलींची संख्या पण बऱ्या प्रमाणात आहे. शाळेच्या बाथरूमसाठी 15 वित्त आयोगातून सरपंचांनी खर्च केलेला दाखवला आहे, पण प्रत्यक्षात बाथरूम हे लोकवर्गणीतून बांधलेले आहेत पहिले, आणि त्याच्यानंतर त्याची काही रिपेअरिंग नाही, काही नाही. रिपेअरिंगच्या नावाखाली वारंवार पैसे उचलले जातात. जे लोकसहभागातून जो कंपाऊंड केलं त्याचा बी निधी उचलला. हो, त्याचा पण त्याच्या नावाखाली 2 का 3 लाख रुपये उचललेत. तर आता तुम्ही आता आमरण उपोषण केले, मोठ्या संख्येने ग्रामस्थांचा पाठिंबा आहे, काय मागणी शासनाला, काय इशारा असेल आपला? आमची शासनाला एवढीच मागणी आहे की बाबा की ह्या पांधन रस्ते आणि 15 वित्त आयोगाची जिल्हास्तरीय स्तरावरून चौकशी करण्यात यावी. आणि अन्यथा जर त्यांनी आम्हाला आमच्या मनासारखा रिस्पॉन्स नाही मिळाला तर आम्ही कलेक्टर ऑफिस किंवा CO ऑफिसला उपोषणाला बसू आणि त्यांना अर्धनग्न उपोषण करू आम्ही. कलेक्टर पुढचा इशारा असेल शासनाला. धन्यवाद. तुम्ही काय पदाधिकारी आहेत का शेतकरी आहेत? आता पदाधिकारी नाही, शेतकरी आहात. बरं, शेतीसाठी काय पांधन रस्ते योजना गावात राबविली का आपल्या? पांधन रस्ता राबिनी पण 2 किलोमीटरमध्ये तर 1 किलोमीटर केली, 1 किलोमीटर केलीच नाही. आणि त्याच्यात मी आम्ही स्वतः केले, म्हणजे पैसे जमा करून. आणि तेच बिल उचललं 22 लाख रुपये. आणि मागच्या ग्रामपंचायतीने रस्ता केला होता आमचा, तर कुशल बिल आलं तर त्यांनी डायरेक्ट उचललं, ते मला करीतच नाही डायरेक्ट. आम्ही म्हणलो डबल कर हो रस्ता, गुडघेत का खड्डेत त्या रस्त्याला. आता तर आम्ही म्हणलो ते 5 लाख उचलले ते कर, ते मला उचललं काय करायचं तर करा म्हणलं. किती रस्ते असे गावामध्ये पांधन रस्ते? पांधन रस्ते 20-22 असतील. 20-22 रस्ते बिल उचलण्यात आलेत. हां, कामं झालीत नाही प्रत्यक्ष. जागेवर तर मी आडीला होता माझ्या रानामध्ये, तर त्याचा सदस्य होता निवडून आलेला, ते म्हणलं माझ्या रानातून, पण मी नाल्या फेल्या काय खातो उपोषण तर करणार आम्ही तीव्र. इथं जर नाही झालं तर कलेक्टर ऑफिस, नाही तर मग आयुक्त आले. 2 वर्ष झाले पाठपुरावा करतात नागरिक गावाचे भ्रष्टाचार, पण समिती नेमली जात नाही, ग्रामसेवक वेळेवर नाही, गावात ग्रामसभा बी होत नाही. याविषयी काय मत आहे आपलं? ग्रामसभा घेतच नाही तो काय म्हणला मला, मी जागोजागो लाईटिंग ते केले 15 वित्त आयोगामध्ये, 2 रस्ते केलेत म्हणला, म्हणजे काय वस्ती नाही का
आपलं काय चौफुल्या नाही दलित वस्ती म्हणता येत नाही. चौफुल्यावर 2 रस्ते गेले मला दत्तनगरमध्ये. तुम्हाला काय चौकशी लावायची तर लावा म्हणला. आणि तो रस्ता निष्कृष्ट दर्जाचा आहे, म्हणजे चालताना बी असं निघत सिमेंट. आणि जवळजवळ 7 लाखाचे रस्ते ते. आणि लईत लई किती रस्ते आहेत ते? 7-7 लाख. 2 रस्ते. त्याचं बिल उचललं? हां बरं. तो उचललं. बरं, काय आता BDOच्या ऑफिससमोर बसलात तुम्ही, बिलगे साहेब, काय त्यांना आव्हान करणार तुम्ही आता? तर त्यांनी गावाकडे येऊन लक्ष द्यावं ह्या गोष्टीमध्ये. पाणी करावं स्वतः, मग निर्णय घ्यावा. जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांना पाणी नाही पुण्यासाठी फिल्टरचं म्हणतात. फिल्टरची बी योजना कागदोपत्री झाली म्हणतात. बिल उचललं का त्याचं? हा उचललं, बिल उचललेलं आहे. गावामध्ये काय जलजीवन योजना काय असं झालं का? जीवन राबवलं? योजना आली तर म्हणजे ती पूर्णतः तत्वाकडे गेलीच नाही. म्हणजे आता गावात पाणी नाही का त्या योजनेचं? मग पाणी आहे, कधी आहे, एक दिवस आलं तर महिनाभर येत नाही. मग कसं भागते गावाले पाणी कुठून उपलब्ध करा? आपापल्या परीने आणतात. कोणी शेतातून आणतंय, कोणी कशातून आणतंय. एवढी मोठी शासनाने योजना राबविली, ती कागदावरच आहे. त्याचा निधी काही उचलला का? ते उचलला असेल. आणि सध्या जवळजवळ 500 ते 600 पैप आमच्या घरापाशीच पडून आहेत, म्हणजे कुठं वापरलेले पण नाहीत. टाकीत पाणी आलंच नाही समजायचं? नाही गंगावून आले, जलजीवनचं पाणी आलंच नाही. तुमचा शेवटचा शेवटचा इशारा आहे पाईपलाईनचं सांगतो. जी पाईपलाईन गंगावून आणायची ती त्यांनी स्वतः कॅनलपासून त्याच्या आधी स्वतः वावरात नेली. म्हणलं तिथं फिल्टर बसायचे आणि स्वतः वावर भिजतू म्हणजे सरकारी योजनेतून स्वतःची जमीन ओलिताखाली आणली? ओलिताखाली आणली फिल्टरच्या नावावर. गावाला पाणी नसताना सुद्धा? हां कॅनलला पाणी आलं का, कॅनलपासून पाईपलाईन केली टाकायची आणि तिथून मोरी रान भिजायचं. म्हणलं तिकडं फिल्टर आहे. आता बघायला बी कुणाला म्हणजे जायला येत नाही फिल्टर बसलं आहे का नाही. फक्त पॉईंट काढे, फिल्टर कुठंच नाही. राहणार कुठे तुम्ही? मी रोहितळाचाच आहे. बरोबर. तुम्ही सुद्धा आज उपोषणाला ग्रामस्थांसोबत आहेत पंचायत समिती कार्यालयासमोर. काय तुमच्या मागण्यात, काय गावामध्ये विविध कामामध्ये भ्रष्टाचार झाला, कशामुळे तुमचं उपोषण सुरू झालेलं आहे? गावाच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की 15 जो काय वित्त आयोग येतो आहे पंचवार्षिकमध्ये, त्या वित्त आयोगाचा पुरेपूर उपयोग केलेला नाही, सगळा भ्रष्टाचारामध्ये केलेला आहे. दुसरी मागणी अशी की रोहितळला ग्रामसेवक येत नाही. ग्रामसेवक अजून रोहितळने कोणत्याच ग्रामस्थांनी पाहिलेला नाही, कसा दिसतोय तो कसा नाही ह्यांच्या कालखंडामध्ये. तिसरी मागणी अशी आहे की जे काय गावामध्ये जे काही कामं झाली आहेत ते निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत. त्याच्यामध्ये सडक रस्ते असतील, पांधन रस्ते असतील किंवा ग्रामपंचायतच्या अंतर्गत होणारे कोणते बी जे काही कामं असतील ते पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत. गावामध्ये काय अशी जलजीवन योजना असेल, पाणी पुरवठा योजना काय राबविली का गावामध्ये? गावामध्ये केंद्र शासनाकडून आलेली जी जलजीवन मिशन योजना आहे ती जलजीवन मिशन योजना त्यांनी पूर्ण नाही केलेली. त्यांनी त्यांच्या शेतापर्यंत नेऊन त्यांनी ते कॅनलपासून तर त्यांच्या शेतापर्यंत नेलेली. त्याचा वापर ते आता ते त्यांच्या शेत ओलिताखाली वापरते. त्यांच्या गावामध्ये काही नळ योजना नाही. नळ योजना आहे. नळ योजनामध्ये आता सध्या पण गावाला पाणी नाही प्यायला. मग कुठून उपलब्ध होते पाणी ग्रामस्थांना? नाही, ग्रामस्थांच्या आपापल्या पद्धतीने काही लोक विकत पाणी आणायला लागलेत आज गावामध्ये. नळाला पाणी नाही. शाळेची जी जिल्हा परिषद जी शाळा आहे त्या जिल्हा परिषद शाळेला पिण्याचं पाणी नाही, संगणक नाही. ज्या काही केंद्र शासनाने किंवा ह्या राज्य शासनाने ज्या काही आपल्याला ह्या जिल्हा परिषद शाळेला ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्या सुविधा तिथं उपलब्ध नाहीत. सगळ्या काय ते सगळं कागदावरच केलेलं आहे त्यांनी. खरोखर असं कुठं काही झालेलं नाही. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत किंवा प्रशासनाने आता त्याची दखल घ्यावी. ज्या काही आमच्या गावामध्ये कामं निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत त्या कामाची दखल घेऊन त्यांनी व्यवस्थित ते काम करून घ्यावं आमचं असं म्हणणं. गावामध्ये काही बिलं उचलले तर काही बिलं पेंडिंगवर आहेत. काही म्हणजे समजा काम झालेत का गावामध्ये? कामं तर नाही झालेले. कामं कोणतं म्हणजे केलेले त्यांनी कामं पण ते दर्जाबरोबर नाही केलेलं. काय आव्हान असेल प्रशासनाला? प्रशासनाला एकच मागणी की आमचे BDO साहेबाला असून त्यांना एकच सांगणं की बाबा ह्या आमच्या रोहितळच्या ग्रामपंचायतकडे विशेष लक्ष द्यावं आणि लक्ष देऊन आमच्या ग्रामपंचायतला ग्रामसेवक नाही आहे, ग्रामसभा एक पण होत नाही आहे. ग्रामसभेचे उत्तरं जर प्रश्न जर उपस्थित केले तर आम्हाला उडत उत्तर भेटायला लागले त्याचे. तर त्यांनी काय करावं की त्यांनी स्वतः प्रशासकीय
अधिकारी नेमणूक करून आमच्या गावाची पूर्ण खरोखर की बाबा ही गोष्ट बरोबर आहे की नाही याची सहनिशा करून त्यांनी आमच्या याला हे द्यावा, मान द्यावा समजा या मागण्यासाठी. प्रत्यक्षात पाहिलेलं आहे. रोहितोळचे ग्रामस्थ आहेत, शेतकरी आहेत आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देखील या आमरण उपोषणामध्ये सहभाग आहेत, पाठिंबा दिलेला आहे. गावामध्ये भीषण अशी पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. जिल्हा परिषदची 7वीपर्यंत शाळा आहे, विद्यार्थ्यांना फिल्टरचं पाणी उपलब्ध होत नाही आणि ग्रामस्थांना देखील बाहेरून पाणी आणण्याची वेळ आली. गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये योजना राबविलेली आहे, पण अर्धवट अवस्थेमध्ये असल्यामुळे त्या योजनेचा ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारचा अद्याप फायदा झालेला नाही. लोकसहभागातून कंपाऊंड केलेलाचा निधी देखील शासकीय स्तरावर उचलण्यात आलेला आहे. गेल्या 7 वर्षामध्ये फक्त एकदा ग्रामसभा झालेली आहे. पुन्हा गावामध्ये ग्रामसभा कोणत्याही प्रकारची झालेली नाही. 7 वर्षामध्ये ग्रामसेवक गावामध्ये आलेलाच नाही असे ग्रामस्थांचं या ठिकाणी म्हणणं आहे. ग्रामसेवक कसला आहे हे सुद्धा त्यांनी पाहिलेलं नाही. ग्रामसेवकाकडं अनेक विविध लाभार्थी असतात, विविध योजनेचा लाभ घ्यायचा असतो, मात्र ग्रामसेवकच गावात येत नसल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थी लाभापासून वंचित राहिलेले आहेत. जवळपास रोहितळमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विविध योजनांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. गावामध्ये एकूण 22 ते 23 पांदन रस्ते मंजूर झालेले आहेत, तीही अर्धवट अवस्थेमध्ये आहेत आणि त्याचा देखील निधी मोठ्या प्रमाणात उचलण्यात आलेला आहे. आणि आता या ठिकाणी रोहितळकर मोठ्या संख्येने पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत आणि जर यांच्या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर ते येणाऱ्या कार्यकाळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न अवस्थेमध्ये ते आंदोलन करणार आहेत. आणि गेल्या 2 वर्षापासून ते गावाच्या विविध योजनेमध्ये जो का अपहार झालेला आहे, जो भ्रष्टाचार झाला याची चौकशीसाठी ग्रामस्थ अक्षरशः उपोषणाला बसलेले आहेत. मात्र 2 वर्षात अद्याप कोणत्याही प्रकारची समिती गावात आली नाही आणि चौकशी देखील केली नाही. यामुळे ग्रामस्थ सध्या रोहितळच्या या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मी मुख्य संपादक हुमरे बापूसाहेब, धन्यवाद.